हॅव टू, हॅज टू, करावं लागतं, करावं लागत नाही, निगेटिव्ह. हे हेल्पिंग वर्ब आहे, हॅव टू, हॅज टू. त्याचा आपण आता ॲक्टिव्ह व्हॉइस बघणार आहोत. त्यांना बोलावं लागतं, असं आपण एक वाक्य घेतलं. त्यांना बोलावं लागतं. आता कोणत्या पण वाक्याला आपण काय विचारणार की क्रिया करणारा कोण आहे, तर त्यांना बोलावं लागतं. तर बोलावं लागणारं कोण आहे, तर ते म्हणजे दे. तर मग दे हा सब्जेक्ट आहे, तर मग सब्जेक्ट प्रेझेंट आहे, तर मग हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट प्रेझेंट असतो ते ॲक्टिव्ह व्हॉइस असतं. आता जर असं असतं की बोलावं लागतं, तर मग बोलणारं कोण आहे तर माहीत नाही, तर मग ते पॅसिव्ह व्हॉइस असलं असतं. पण आता असं दिलं आहे की त्यांना बोलावं लागतं, तर मग बोलणारं कोण आहे तर ते आहेत, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला दे बोलतो. तर मग सब्जेक्ट प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. तर आपण हॅव टू, हॅज टूचा ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला बघूया. पहिला आपण हे बघा की हॅव टू कुठे वापरायचं आणि हॅज टू कुठे वापरायचं. आता बघा, जिथे आय, वी, यू, दे असेल ना, तर तेव्हा हॅव टू वापरायचं. आणि जेव्हा ही, शी, इट किंवा मुलाचं नाव, मुलीचं नाव असेल, तर मग हॅज वापरायचं, हॅज टू. आणि जेव्हा आय, वी, यू, दे असेल ना, तर मग आपण हॅव टू वापरणार ना पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये. तर मग जेव्हा त्याचं निगेटिव्ह होणार ना, तेव्हा आपण डू वापरणार, डू नॉट असं वापरणार. आय, वी, यू, दे असेल तर. आय, वी, यू, दे असेल, यू किंवा दे असेल, आय, वी, यू, दे असेल, तर त्याचं निगेटिव्ह करताना आपण डू वापरणार, डू नॉट. आणि जर ही, शी, इट किंवा मुलाचं नाव, मुलीचं नाव असेल, तर मग आपण डज नॉट वापरणार निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. आणि आय, वी, यू, दे असेल ना, तर त्याचं पॉझिटिव्ह सेंटेन्स करताना आपण हॅव टू वापरणार. आणि ही, शी, इट असेल ना, तर त्याचं पॉझिटिव्ह सेंटेन्स करताना आपण हॅज टू वापरणार. आणि निगेटिव्हमध्ये डज नॉट. ही, शी, इट असेल तर निगेटिव्हमध्ये डज नॉट. आणि आय, वी, यू, दे असेल तर मग त्याचं निगेटिव्हमध्ये डू नॉट. तर आता आपण तर ते सगळं कन्फ्युजन झालं असेल, तर आपण आता परत सुटसुटीतपणे शिकूया. पण आता सुटसुटीतपणे ते तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटलं असेल, तर आता आपण सुटसुटीतपणे शिकूया. काय घेतलं आपण वाक्य, त्यांना बोलावं लागतं. हे झालं पॉझिटिव्ह. तर मग ह्याच्यामध्ये आपण हॅव टू, हॅज टूचा फॉर्म्युला टाकूया. तर सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे त्यांना म्हणजे दे. दे असेल तर मग आय, वी, यू, दे असेल तर मग आपण हॅव वापरणार ना, तर मग हॅव टू. हॅज टू नाही वापरायचं. हॅज टू कधी वापरायचं, ही, शी, इट किंवा मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव असेल तर हॅज टू वापरायचं. आणि आय, वी, यू, दे असेल तर मग हॅव टू वापरायचं. दे हॅव टू. वर्ब काय, बोलणे म्हणजे स्पीक.
आता बोलणे हे वर्बच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसेल की बोलणेच्या बाजूला लिहिलं आहे स्पीक, स्पोक, स्पोकन. तर मग असे 100 ॲप्रॉक्सिमेटली वर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही वर्ब्सचं प्रॅक्टिस करू शकता. दे हॅव टू स्पीक. आता हे पॉझिटिव्ह झालं, त्यांना बोलावं लागतं, दे हॅव टू स्पीक. आता ह्याचं आपण निगेटिव्ह करू. निगेटिव्ह, त्यांना बोलावं लागत नाही असं लिहिणार ना आपण. त्यांना बोलावं लागत नाही. त्यांना बोलावं लागतं तर निगेटिव्ह आपण कसं लिहिणार हिंदीमध्ये, मराठीमध्ये त्यांना बोलावं लागत नाही. तर मग आपण लिहिणार त्यांना बोलावं लागत नाही. तर मग त्यांना बोलावं लागत नाही. तर मग ह्याचं निगेटिव्ह आपण कसं बघणार. तर निगेटिव्हमध्ये आपण बघितलं ना, डू नॉट, डज नॉट ते वापरायचं हॅव टूच्या आधी. तर मग आपण आय वी यू देला डू नॉट वापरणार आणि ही शी इट किंवा मुलाचं नाव मुलीचं नाव असेल तर मग डज नॉट वापरणार. तर मग निगेटिव्हमध्ये त्यांना बोलावं लागत नाही. तर मग सब्जेक्ट प्लस डू, डज नॉट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे ते, त्यांना म्हणजे दे. आता देच्या नंतर डू डजमधलं काय लागेल, डू लागेल. आय वी यू देला डू लागतं. दे डू नॉट, नंतर हॅव टूचं वाक्य आहे ना, तर मग हॅव टू तसंच लिहायचं हॅव टू. मग नंतर वर्ब काय आहे, बोलणे, तर मग स्पीक. वर्ब 1 आहे ना, तर स्पीक. दे डू नॉट हॅव टू स्पीक. आता हे दे डू नॉटला आपण डोंट पण बोलू शकतो. दे डोंट हॅव टू स्पीक असं. आता आपण याचं क्वेश्चन पॉझिटिव्ह करू. क्वेश्चन पॉझिटिव्ह कसं करणार, त्यांना बोलावं लागतं का असं लिहिणार आपण. त्याच वाक्याला आपण क्वेश्चन पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करणार. त्यांना बोलावं लागतं का. तर मग ह्याच्यामध्ये डू डज ते आधी येणार ना, क्वेश्चन विचारता येतं. मग त्याच्यानंतर डू डज प्लस सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर मग त्यांना म्हणजे डू वापरणार ना, डू. मग नंतर सब्जेक्ट दे, डू दे. मग हॅव टू तसंच लिहायचं हॅव टू. आता इथे जरी डज असेल ना, तरी डू असेल तरी पण हॅव टू वापरायचं आणि डज असेल ना तरी पण हॅव टूच वापरायचं. हे जे मधलं हॅव टू आहे ना, क्वेश्चन पॉझिटिव्ह विचारताना किंवा निगेटिव्ह करताना किंवा क्वेश्चन पॉझिटिव्ह करताना किंवा क्वेश्चन निगेटिव्ह करताना, हे जे मधलं हॅव टू आहे ना, तर जेव्हा आपण डू डज आधी लावतो निगेटिव्हमध्ये किंवा क्वेश्चन पॉझिटिव्हमध्ये किंवा क्वेश्चन निगेटिव्हमध्ये आपण डू डज जेव्हा वापरतो ना, तेव्हा मग हा जो मधला हॅव टू आहे ना, मधला हॅव टू तो हॅव टूच राहणार, हॅज टू नाही होणार. मग जरी ही शी इट असेल तरी पण हा हॅव टूच राहणार आणि आय वी यू दे असेल तरी पण हा हॅव टूच राहणार. डू दे हॅव टू, वर्ब काय आहे, स्पीक. डू दे हॅव टू स्पीक. मग आता ह्याचा त्यांना बोलावं लागतं का, डू दे हॅव टू स्पीक असं केलं. आता आपण ह्याचं क्वेश्चन निगेटिव्ह करणार. त्यांना बोलावं लागत नाही का. क्वेश्चन निगेटिव्ह, त्यांना बोलावं लागत नाही का. मग इथे पण काय डू डज ते पहिलं येणार. मग नंतर नॉट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग आता इथे त्यांना म्हणजे डू वापरतो आहे ना आपण. मग नंतर नॉट, मग नंतर सब्जेक्ट काय आहे, ते म्हणजे दे. मग नंतर हॅव टू तसंच येणार, हॅव टूचा फॉर्म्युला मग हॅव टू तसंच येणार. मग नंतर स्पीक, वर्ब काय आहे, स्पीक, क्वेश्चन मार्क. ऑब्जेक्ट पुढे अजून काय वाक्य नाही ना, मग ऑब्जेक्ट नाही आहे तर मग एवढंच वाक्य, डू नॉट दे हॅव टू स्पीक. मग आपण हे डू नॉटला डोंट पण लिहितो शॉर्टकटमध्ये. डोंट दे हॅव टू स्पीक असं.
आता आता आपण बघा, डूच्या नंतर नॉट वापरलं आणि नंतर दे वापरलं, म्हणजे नॉट पहिलं वापरलं, दे नंतर वापरलं. तर आपण असं पण करू शकतो की दे पहिलं वापरायचं, नॉट नंतर वापरायचं. तर मग आपण लिहायचं डू दे नॉट हॅव, म्हणजे सब्जेक्ट पहिला वापरला आपण आणि नॉट नंतर वापरलं असं. डू दे म्हणजे सब्जेक्ट आहे ना, तर तो सब्जेक्ट पहिला वापरला, नॉट नंतर वापरला असं पण चालतं. डू दे नॉट हॅव टू स्पीक. तर मग आपण डू नॉट दे हॅव टू स्पीक बोललं तरी करेक्ट आहे, किंवा डू दे नॉट हॅव टू स्पीक बोललं तरी करेक्ट आहे. डू नॉट दे हॅव टू स्पीक हे जे आहे ना, त्याचं कॉन्ट्रॅक्शन डोंट येतं, डोंट दे हॅव टू स्पीक. डू नॉटचं डोंट येतं. आता हे पण बरोबर आहे, आणि जर आपण असं लिहिलं डू दे नॉट हॅव टू स्पीक, तर हे पण बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. शॉर्टकटमध्ये करायचं असेल डोंट, तर डू नॉटचं वापरा. आणि जर सब्जेक्ट पहिला वापरायचं असेल, नॉट नंतर वापरायचं असेल, तर मग हे वापरा, डू दे नॉट हॅव टू स्पीक, म्हणजे सब्जेक्ट पहिला आणि नॉट नंतर असं. दोन्ही बरोबर आहे. तर आता आपण बघितला हॅव टू हॅज टूचा फॉर्म्युला. तर पॉझिटिव्हमध्ये आपण आय वी यू दे असेल तर हॅव टू वापरणार आहे, आणि ही शीट किंवा ही शीट किंवा मुलाचं नाव मुलीचं नाव असेल तर मग हॅज टू वापरणार आहे. आता जर इथे असतं की तिला बोलावं लागतं, तर शी हॅज टू स्पीक असं लिहिलं असतं आपण. पण जेव्हा आपण ते निगेटिव्ह करतो ना, तेव्हा आपण डू किंवा डज वापरतो. तर ते आय वी यू दे असेल तर मग आपण आय वी यू दे असेल तर मग आपण डू वापरणार आहे, आणि ही शीट किंवा मुलाचं नाव मुलीचं नाव असेल तर मग आपण डज वापरणार आहे इकडे निगेटिव्हमध्ये. पण हे जे मधलं हॅव टू आहे, तर ते हॅव टू तसंच राहणार आहे, इथे हॅज टू नाही होणार. जरी मुलगी असेल शी डज नॉट, तर पुढे हॅज टू नाही येणार, हॅव टूच येणार. हे हॅव टूच राहणार, हे हॅज टू नाही होणार हे मधलं निगेटिव्हमध्ये. फक्त पॉझिटिव्हमध्ये ते पॉझिटिव्ह जे सेंटेन्स होतं ना, हे जे पॉझिटिव्ह सेंटेन्स होतं ना, ह्याच्यामध्येच फक्त हॅव टू किंवा हॅज टू वापरायचं सब्जेक्टच्या नंतर. दे आहे तर मग हॅव टू वापरलं, ही शीट असेल तर हॅज टू वापरायचं, ही हॅज टू स्पीक, शी हॅज टू स्पीक असं. आणि निगेटिव्हमध्ये असंच डू डज डू आय वी यू दे असेल तर डू वापरायचं, ही शीट असेल मुलाचं ना मुलीचं नाव असेल तर डज वापरायचं, आणि हे जे मधलं हॅव टू आहे तर ते हॅव टूच राहणार, ते हॅज टू नाही होणार. ही शीट असेल तरी पण हॅज टू नाही होणार. मग नंतर आपण क्वेश्चन पॉझिटिव्ह केलं तर ते पण पहिलं आपण डू किंवा डज ते आपण ते ही शीट किंवा आय वी यू दे त्यानुसार वापरायचं. आय वी यू दे असेल तर डू वापरायचं, ही शीट असेल तर मग डज वापरायचं, आणि पण हे मधलं हॅव टू आहे तर ते हॅव टूच राहणार, हे हॅज टू नाही होणार क्वेश्चन पॉझिटिव्हमध्ये. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्हमध्ये पण आपण आय वी यू दे असेल तर डू वापरायचं, ही शीट किंवा मुलाचं नाव मुलीचं नाव असेल तर डज वापरायचं, आणि हे जे मधलं हॅव टू आहे तर ते हॅव टूच राहणार, ते हॅज टू नाही होणार. ही शीट असेल तरी हे हॅव टूच राहणार मधलं हॅव टू क्वेश्चन निगेटिव्हमध्ये. फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्समध्येच आपण हॅव टू किंवा हॅज टू ते वापरतो. मुलाचं नाव मुलीचं नाव ही शीट असेल तर हॅज टू वापरणार पॉझिटिव्हमध्ये, पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये, आणि आय वी यू दे असेल तर हॅव टू वापरणार. बाकी निगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन पॉझिटिव्ह आणि क्वेश्चन निगेटिव्ह सेंटेन्समध्ये हे जे मधलं हॅव टू आहे ते हॅव टूच राहणार, ते हॅज टू नाही होणार. फक्त स्टार्टिंगला डू किंवा डज वापरायचं, ते मात्र आपल्याला डिसाईड करायचं. आय वी यू दे असेल तर डू वापरायचं, ही शीट किंवा मुलाचं नाव मुलीचं नाव असेल तर डज वापरायचं, असं लक्षात ठेवायचं. तर ह्याच्यावरती आपण 5 सेंटेन्स बनवू मराठीमध्ये अशा प्रकारचे, आणि त्या 5 सेंटेन्सला असं 4 पार्ट्समध्ये डिवाईड करू, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह, क्वेश्चन निगेटिव्ह, आणि प्रॅक्टिस करू. सोपे सोपे वर्ड्स वापरू. बोलावं लागतं, करावं लागतं, जावं लागतं, यावं लागतं, बसावं लागतं, गावं लागतं, नाचावं लागतं, असे सोपे सोपे वर्ड्स वापरू. आणि सब्जेक्ट वेगळे वापरू, ही शीट, आय वी यू दे, मुलाचं नाव मुलीचं नाव, असे वेगवेगळे सब्जेक्ट वापरू, आणि अशा प्रकारे आपण सेंटेन्सची प्रॅक्टिस करू. तर जेव्हा आपण करू पण तुम्ही करायला स्टार्ट करू शकता. असे 5 सेंटेन्स बनवू शकता. वर्बच्या प्लेलिस्टमधून कोणते पण वर्ब घ्या आणि 5 सेंटेन्स बनवा. आणि आपण जशा फॉर्मॅटमध्ये केलं त्याच फॉर्मॅटमध्ये करा. पहिलं पॉझिटिव्हचं करा, मग निगेटिव्हचं करा, मग क्वेश्चन पॉझिटिव्ह करा, मग क्वेश्चन निगेटिव्ह करा.